Good morning, students. Today we are going to see alloy of iron, that is steel and cast iron. Today we are going to see in details about steel. स्टील आणि कास्ट आयर्न हे दोनही कशाच्या अलॉय आहेत? आयर्नच्या. आयर्नमध्ये आपण कार्बन मिक्स केल्यानंतर ह्या दोन अलॉय तयार होतात, स्टील आणि कास्ट आयर्न. जर कार्बनचं पर्सेंटेज 0 to 2 असेल तर स्टील तयार होतं आणि कार्बनचं पर्सेंटेज 2 to 6.67% जर असेल तर काय तयार होतं? कास्ट आयर्न तयार होतं. तर स्टील जे आहे आयर्न प्लस कार्बन इज इक्वल टू स्टील. अशा प्रकारे स्टीलचं कंपोजिशन असतं, आयर्न असतं आणि काय असतं? कार्बन. स्टील इज अन alloy of iron. It consists of iron as a base metal and carbon as a alloying element. स्टीलमध्ये मॅक्सिमम पर्सेंटेज जे असतं ते आयर्नचं असतं आणि कमी पर्सेंटेज कार्बनचं असतं. कार्बनला आपण alloying element म्हणतो. आपण हा कार्बन आयर्नमध्ये आपण मिक्स करतो टू इम्प्रूव्ह द प्रॉपर्टीज ऑफ आयर्न. आयर्नमध्ये करोजन रेजिस्टन्स नसतो, परंतु कार्बनच्या वेळेस त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करता त्यावेळेस जे काही स्टील तयार होतं त्या स्टीलमध्ये करोजन रेजिस्टन्स ही प्रॉपर्टी असते. त्यानंतर आयर्नची जी स्ट्रेंथ आहे, जी काही टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती कमी आहे. ती जर इन्क्रीज करायची असेल तर आपण त्याच्यामध्ये कार्बन मिक्स करतो आणि आयर्नची जी टेन्साईल स्ट्रेंथ पण काय होते, जे स्टील तयार होतं त्याची जी काही टेन्साईल स्ट्रेंथ असते ती पण काय असते, आयर्नच्या कम्पॅरेटिव्हली जास्त असते. मग थोडक्यात काय की अलॉइंग एलिमेंट जे आहेत ते आपण प्युअर मेटलमध्ये ॲड करतो टू इम्प्रूव्ह देअर प्रॉपर्टीज. Percentage of carbon in steel varies from 0.008 to 2%. तर हे लक्षात ठेवायचं. स्टीलमध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती असतं? 0.008 to 2%. याच्यामध्ये ते काय होतं? व्हॅरी होतं. स्टीलचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. ओके, आपण जर एक सभोवताली जर नजर जर आपण फिरवली तर वी फाइंड डिफरंट नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स ऑफ स्टील. For example, this picture shows bridge. Okay, this bridge is made up of steel. हे सगळं स्टील आहे. नट अँड बोल्ट्स. ओके, हे नट आहे, बोल्ट आहे, हे स्टीलपासून बनलेले आहेत. हा वॉशर आहे. त्यानंतर हा इलेक्ट्रिक टॉवर आहे. दिस इलेक्ट्रिक टॉवर इज ऑल्सो मेड अप ऑफ स्टील. आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये स्टील जे आहे ते वाईडली यूज होतं. ही कारची बॉडी आहे, तर कारच्या जे बॉडी आहे त्याचे नंबर ऑफ पार्ट्स जे आहेत ते स्टीलपासून बनलेले आहेत. ते स्टीलचे वेगवेगळे प्रकार आहेत. माइल्ड स्टील, हाय स्ट्रेंथ स्टील. ओके, त्यानंतर स्टील पाईप्स. ओके, स्टील ऑल्सो यूज्ड इन बिल्डिंग्स. बिल्डिंग्समध्ये स्टील वाईडली यूज होतं. आपण जे गज म्हणतो, ओके, किंवा स्टीलचे बार्स ते बिल्डिंगमध्ये आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय करतो? यूज करतो. क्लासिफिकेशन ऑफ स्टील. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज ऑफ कार्बन. लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील and high carbon steel. Classification based on the basis of alloying elements. Low alloy steels, less than 10% of alloying element. High alloy steel, more than 10% of alloying element. Classification on the basis of deoxidation. Rimmed steel, keeled steel, semi-keeled steel. Also classification on the basis of depth of hardening. Non-hardenable steels, shallow hardenable steels, deep hardenable steels. Classification on the basis of form and use. Boiler steels, electrical steels, structural steels, tool steels, machinery steels. Okay. Next, classification on the basis of manufacturing. Electric furnace and basic oxygen process. Classification on the basis of percentage of carbon. First is a low carbon steel. It contains 0.008 to 0.3% of carbon.
लो कार्बन स्टील कोणाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज 0.008 टू 0.3% याच्यामध्ये असेल त्याला आपण काय म्हणायचं, लो कार्बन स्टील. त्याची प्रॉपर्टीज, इट इज सॉफ्ट, डक्टाईल अँड मालेबल, इझिली मशिनेबल अँड वेल्डेबल. हे लो कार्बन स्टील आहे, याचं आपण इझिली मशिनिंग करू शकतो. टर्निंग असेल, ज्या काही लेथ मशीनवरती ज्या मशिनिंगच्या ज्या प्रोसेस होतात, टर्निंग असेल, ओके, त्यानंतर कटिंग असेल, थ्रेडिंग असेल, ओके, अशा वेगवेगळ्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहेत त्या इझिली आपण ह्या लो कार्बन स्टीलवरती करू शकतो. मीन्स इट इज अ मशिनेबल, वेल्डेबल. ओके, 2 लो कार्बन स्टीलचे जर आपण रॉड घेतले तर त्याला इझिली वेल्ड आपण करू शकतो, म्हणजे वेल्डेबल आहे, इझिली वेल्डिंग आपण करू शकतो. गुड फॉर कोल्ड वर्किंग प्रोसेस, म्हणजे याला तुम्हाला जर काही वर्किंग म्हणजे शेप द्यायचा असेल, हा लो कार्बन स्टील आहे, त्याला जर तुम्हाला शेप द्यायचा असेल तर त्याला हिटिंग करण्याची गरज नाही. त्याला नॉर्मल टेम्परेचरला, रूम टेम्परेचरला हे लो कार्बन स्टील असेल तर त्यावेळेस त्याच्यावर तुम्ही वर्किंग करू शकता. म्हणजे हॅमरिंग जर केलं तर त्याचा शेप तुम्ही चेंज करू शकता, त्याला हिटिंग करण्याची गरज नाही. ॲप्लिकेशन्स, वायर्स, नेल्स, रिवेट्स, स्क्रूज, वेल्डिंग रॉड्स एक्सेट्रा. स्टील्स विथ 0.15 to 0.3% ऑफ कार्बन आर कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल स्टील्स. ज्या स्टील्समध्ये कार्बन पर्सेंटेज 0.15 to 0.3% असतं त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रक्चरल स्टील्स. स्ट्रक्चरल स्टील्सचे ॲप्लिकेशन्स, बिल्डिंग बार्स, ग्रिल्स, बीम्स, अँगल्स, चॅनल्स एक्सेट्रा. These are nails. These are nails are made up of low carbon steel. आता हे जे नेल्स आहेत बघा, याला कोल्ड वर्किंग आपण इझिली करू शकतो. हा नेल्स जर तुम्हाला बेंड करायचा असेल, ओके, तर याला हीट करण्याची गरज आहे का, नाही. त्याला तुम्ही हॅमरिंग केलं तर हा काय होईल, बेंड होऊन जाईल. म्हणजे इट इज कोल्ड वर्किंग इज पॉसिबल फॉर दिस लो कार्बन स्टील्स. आणि कशाचं सॉफ्ट असतात. रिवेट्स, सो स्ट्रक्चरल स्टील्समध्ये काय येतं, बार्स येतात. दीज आर द बार्स, स्टील बार्स यूज फॉर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. त्यानंतर चॅनल्स, दीज चॅनल्स आर यूज फॉर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. ओके, सो लो कार्बन स्टीलमध्ये तुम्हाला हे पर्सेंटेज लक्षात ठेवायचं आहे, 0.008 to 0.3. त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला ह्या ज्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, इट इज मशिनेबल अँड वेल्डेबल. नेक्स्ट जे आहे that is medium carbon steel. It contains 0.3 to 0.6% carbon. These steels have intermediate properties of low carbon steels and high carbon steel. याचे जे काही प्रॉपर्टीज असतील त्या दोन्हीच्या मध्ये असतील, लो कार्बन आणि हाय कार्बन स्टीलच्या मध्ये याच्या प्रॉपर्टीज असतील. They are medium hard, not so ductile and malleable, slightly difficult to slightly machinable and weldable. आता जे लो कार्बन स्टील आपण बघितलं होतं ते कसं होतं, सॉफ्ट होतं. तर हे सॉफ्ट नाही, हे कसं आहे, हार्ड आहे. हे जे स्टील असेल ते लो कार्बन स्टीलपेक्षा जास्त हार्ड असेल आणि हाय कार्बन स्टीलपेक्षा कमी हार्ड असेल, अशी मधली प्रॉपर्टी याची असेल. नॉट सो डक्टाईल, डक्टिलिटीची प्रॉपर्टी आहे ती लो कार्बन स्टीलपेक्षा याची कमी असेल आणि हाय कार्बन स्टीलपेक्षा याची डक्टिलिटी जास्त असेल. ओके, मशिनेबिलिटी जे पण तसंच आहे. मशिनेबिलिटी जी आहे ती लो कार्बन स्टीलपेक्षा जास्त असेल आणि हा हाय कार्बन स्टीलपेक्षा कमी असेल. अशी मीडियम प्रॉपर्टी, इंटरमिजिएट प्रॉपर्टीज आहे त्याच्या. दे आर डिफिकल्ट टू कोल्ड वर्क अँड हेन्स इट इज यूज फॉर हॉट वर्किंग प्रोसेस. याच्यावरती आपण कोल्ड वर्किंग नाही करू शकत. याच्यावर तुम्हाला हे जे स्टील्स आहे त्याच्यावर तुम्हाला वर्क करायचं असेल, याला शेप द्यायचा असेल तर त्याला काय करावं लागतं, हिटिंग करावं लागतं. रेड हॉट करा, त्यानंतर त्याला तुम्ही काय करू शकता, याच्यावरती प्रोसेस करू शकता. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज मशिनरी स्टील्स. ॲप्लिकेशन्स, bolts, axles, lock washers, springs, hammers, railway rails and railway ties. Bolts, okay, railway tires, these are made from the medium carbon steel. Next आहे
high carbon steel. It contains 0.62% carbon, hard and brittle. म्हणजे बघा, जसं कार्बनचा पर्सेंटेज वाढत जातो तसं हार्डनेस जो आहे तो वाढत जातो आणि जे काही स्टील आहे ते ब्रिटल होत जातं. हार्डनेस जो आहे तो इन्क्रीज होत जाणार आहे. सगळ्यात जास्त हार्ड जे असेल तर हाय कार्बन स्टील असेल, त्याच्यापेक्षा कमी हार्ड कोण असेल मिडियम कार्बन, त्याच्यापेक्षा कमी हार्ड कोण असेल लो कार्बन स्टील. जसं पर्सेंटेज ऑफ कार्बन वाढत जाणार तसा हार्डनेस जो आहे तो वाढत जाणार. डिफिकल्ट टू मशीन अँड वेल्डिंग. हार्डनेस वाढला म्हणजे ऑब्वियसली तर त्याचे मशीनिंग आणि वेल्डिंग हे काय होत जातं, डिफिकल्ट होत जातं. यूज फॉर हॉट वर्किंग प्रोसेस. ऑब्वियसली हे हार्ड आहे म्हटल्यानंतर कोल्ड वर्किंग होऊ शकत नाही, त्याला तुम्हाला हॉट करावं लागेल, त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती वर्किंग करू शकता, म्हणजे त्याला शेप तुम्ही देऊ शकता. ऑल्सो कॉल्ड ॲज टूल स्टील. ओके, हे काय आहे, टूल स्टील आहे. हे जे काही स्टीलचे जर ओके हे टूल स्टील आहेत आणि टूल स्टील म्हटल्यानंतर एक ते कसे असतात, हार्ड असतात. टूल स्टील मीन्स हार्ड स्टील्स. ॲप्लिकेशन्स फोर्जिंग डाईज, क्लच डिस्क्स, रेझर ब्लेड्स, बॉल बेरिंग्स, कटर्स, फाईल्स, वायर ड्रॉईंग, टाईज एक्सेट्रा. ओके, हे सगळे जे आहेत हाय कार्बन स्टीलचे ॲप्लिकेशन्स आहेत. ही बघा, ही डाय आहे, ही ड्रॉप फोर्जिंग डाय आहे. तर त्या डाईचं जे काही मटेरियल असेल दॅट इज अ हाय कार्बन स्टील. फोर्जिंग डाईज, रेझर ब्लेड, त्यानंतर बॉल बेरिंग्स, हे पण हाय कार्बन स्टीलचं एक्झाम्पल आहे. हे सगळे जे काही आहेत खूप हार्ड असतात आणि याला तुम्हाला शेप द्यायचा असेल तर कोल्ड वर्किंगने तुम्हाला शेप देतात नाही, याला हॉट करावं लागतं. रेड हॉट केल्यानंतर त्याला तुम्ही शेप देऊ शकता.